आणि मी काय म्हणते, ही कशाला एवढी मुरटते? मग पुढायला नको, माझं नवीन लग्न झालंय. काय म्हणे नवीन लग्न झालंय? मिलीचं कसं आहे माहितीये का, तिसरी रात पुरण तरी मी पाळा आला ना. एक चंद्रे, तू माझ्या वाटेला जाऊ नको.
आलेलं पारितोषिक आता ते गीत झालं त्या गीताच्या वंशमोसाठी आलेलं पारितोषिक संतोष गोंधळ गाव राजापूर यांच्याकडून आता ते गीताच्या वंशमोसाठी 251 मध्ये पारितोषिक आले तर शाहीर संजू शिकवण हे गाणे स्टेजवर वंशमोर करतील वन्स मोर आपलाच ग्राम पुढं सगळ्यांच्या ना असू दे चंद्रा तिचं
आता राहू दे. बाजाराची वाट माहितीये का तुला? मला काही टाइमच नसतो. तुम्ही सगळ्या जरी पोरी जाता म्हटलं तुम्हाला वाटा माहितीच असतील की का टाइम का नसतो तुला? अगं काय सांगू, अगं माझा कारभारी जरा घरात बाहेर आले की चल घरात एकच लावले सारखं त्याच्या मागणं. पण हा कसला प्रकार म्हणायचा? आता काय सांगू, तू टिकली चंद्रा, तुला तरी बाजाराची वाट माहिती आहे? नाही तर राजे, मला कसं माहिती असेल? मागील कसं झालं माहितीये चंद्रा? आता दिसली नागपुरा ना तरी मी बाहेर झालं ना. कसं काय? हिने तर मगाशी बोलली तिची नागपुरा काढणार. माझं मी बघितलं की नाही राजा? तिने ऐकलं नव्हतं म्हणून परत म्हणाली ती. लक्ष दुसरीकडे होतं. झालं? अगं हो की गं, ती एवढी शांत का? आज तुम्ही पाहिलं की शांत. तिला विचार की तिला वाटा माहिती असतील. माहितीच काय नसतं. तुला कशा वाटा माहिती आहे? गल्ली कोण विचारला घेत नाही तेवढ्या तुझ्या राहती. होय चंद्रे, बरोबर बोलली. नाहीतर काय, तुलाच माहित असतं. बघते बघ कशी ती मारक्या म्हशीसारखी. चंद्रा गमकी आता. आता बाजाराला जायचं कसं ते सांगा. आता कोणालाच वाट माहिती नाही म्हटलं आता करायचं काय करायचं? अगं ती मावशी. अगं हो की ग, ती वरच्या इथली मावशी दरच जाते बाजाराला. तिला हात मार्या. अगं बाई ती थेरडी काय थेरडी? तुला माहिती वाट? मला काय वाटच माहिती नाही. पण मी काय म्हणते, ती आली तर खरं आणि आली तरी तिचं काही तोंड काय बंद राहत नाही. चंद्रा कशी असली तरी आता बाजाराची वाट तिलाच माहिती आहे बघ. ते पण बरं आहे. राजे मी काय म्हणजे तूच आवाज दे बघ तिला. बरं ठीक आहे. मावशी, अगं मावशी. काय ग म्हणता राधाबाई? अगं येतेस ना? अरे त्याचं की नाही, माझ्या घरातली सर्व कामं आटपते आणि मग तुझ्याकडे येते. बरं ये लवकर, वाट बघते बघ मी. येते हा येते. हाक मारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला. हाक मारी राधा काग म्हाताऱ्या मावशीला. आले आले ग राधा माई आवरोनी पसारा. आले आले ग राधा माई आवरोनी पसारा. संसार माझा आहे हा सगळ्यान बारा पोरांचा. जीवनाची बसलता सांगते नवरा नाही कामाचा. रोज पिऊन येतो हा रोज रोज लिंगाना. रोज पिऊन येतो हा रोज रोज लिंगाना. आले आले ग राधा बाई आवरोनी पसारा. आले आले ग राधा बाई आवरोनी पसारा. मारी राधा तुझ्या म्हाताऱ्या मावशीला. मारी
मथुराच्या म्हातारी जायचं, पण बाजारची वाटच माहिती नाही, म्हणून तुला आवाज दिला बरं. म्हातारीची गरज लागली तुला आज. ओके का मावशी? मग चला तर बाजारी. काय म्हणाली म्हातारी आणि तू होय? दहा जणांचा कधी फिरते तरी म्हणते होय, म्हातारी. मी कधी बघितलं? कधी बघितलं म्हणजे काय? बघितलं का? हो, बघितलं तुम्ही? धामणी पेट्रोल पंपात रोज कोणाला कोणाच्या गाडीवर बसलेली असते. कुठे पेट्रोल पंपाला? नाही तर काय धामणी ते पेट्रोल पंपात. आता पेट्रोल संपत आलं म्हणून भरायला जाते मी. काय म्हणाली? पेट्रोल संपत आलं म्हणून भरायला जाते मग. काय उन्हात काय जास्त डोक्यावर काय परिणाम झाला हो, की काय? परिणाम झाले पण. बरं निघूया मात्र. चला तर. आता काय झालं? अशी मध्येच का थांबली? का मध्येच थांबली? आता हे राधाबाई, तुझं विचार बरोबर आहे. पण ती घेतलेल्या व्यक्तीने सांगितलं ना. अगं मावशी, आम्ही गवळ्याच्या पुढे घेऊन घेऊन काय घेणार? कोणी तूप घेतलं, कोणी लोणी घेतलं, कोणी खवा घेतला, फक्त चंद्राने वेगळा घेतलाय बघ. काय चंद्र, तू काय घेतलंय? मावशी की नाही नवीनच बघ काहीतरी घेतलंय. काय नवीन घेतलंय आता? जरा इकडे ये की हा. तिकडून नको नाही तर सगळ्याजण सगळं नवीन का? या दोघीजणीच आहे. मावशी हा. आमच्या ह्यांनी ह्यानी? हा ते बोलवायला बाय. ह्या फोटोमध्ये? हा. बाई बाई. अगं आमचे कारभारी ते कारभारी? नाही तर काय ओळखलं नाहीस तू त्यांना? ओळखलं. अगं आमच्या ह्यांनी रात्री टाकलं आणि मी सकाळी बाई हलवलं. बाई बाई बाई. हो, रात्री टाकून सकाळी हलवलो. जास्त हलवू नको, खाली पडत. आहेत की आमचे. हो, तुम्ही सांभाळतो ना? बाई, तू काय घेतलंय? काय घेतलंय? अगं हो मावशी ताक घेतलं. काय घेतलंय का? बाई, चला तर आता बाई. हॅलो आलेला पारदर्शी पुढे परवाना सन्माननीय प्रकाश संजय गुरव गाव कोंडे गाव कोंडे यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. प्रकाश महादेवाच्या पिंडीला बेलगाते वाकून आणि प्रकाशरावांचं नाव घेते. इथे बसलेल्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचा मान राखून त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकर भेकरे गुहागर यांच्याकडून आमच्या मावशीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं सोलो डान्स करायचा आहे. मावशीनं एकटीनेच सोलो डान्स करायचा आहे. धन्यवाद. पण मावशी काय पण बघा बोला गत खूप छान दिसते होय की नाही का चंद्रा वाटले का बोटा किती गोष्ट वाटली तशी नजर किती जणांची लागली अगं नाही का मावशी त्याचं काय झालं माहिती का सगळ्यापासून चिमण्या फाडून मावशी साडी तरी कुठे घेतलीस गं?
सोमेश्वर मार्केट मध्ये दिलाय मला ते मामा एक खुर्ची हे खुर्ची म्हणजे मग अगं बाई अगं माझ्या आल्यापासून ते लय फिरायचं पण आता रातभर आहेत ना आता रातभर घरी काय झोपायचं नाही मग आता ना सगळेजण गप्प बसले होते आता लगेच पोकळायला लागले मावशीला बघितलं. मावशीला बघितलं कोकण काय मावशी कशी दिसते अगं हे माझं रूप पण कसं आहे कसं आहे मी करीना कपूर सारखी दिसते ना हो करीना कपूर सारखी दिसते ना बघ काय म्हणे मेरी करीना कपूर आता मेकअप काढ व शक्ती कपूर साठी आग लागते काय हो? आमच्या लाडक्या मावशीसाठी आलेलं पारितोषिक कल्पेश राऊत गाव अलिबाग आमच्या चंद्रासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं त्या चंद्राने नाव घ्यायचंय कल्पेश राऊत यांचं कल्पेश इवले इवले हरणाचे इवले इवले पाय इवले इवले हरणाचे इवले इवले पाय कल्पेशराव कुठे दिसत नाही दारू पिऊन गटात पडले की काय काय प्रमाण आकाश दुधम आमच्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय तरी मावशीचं नाव घ्यायचंय आकाश दुधम यांचं ए बाबा आकाश कुठं आहे काय ए आकाश तुझं घेते मी घेते अरे नाव अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परात अंड्यावर अंडे सात त्यावर ठेवली परातीत होते कापे घरे आकाशराव झाले दिसतात बरे पण मला फिरायला येतील तेव्हा खरे सर्व बक्षिसांचे वापसी खूप आभारी आहोत धन्यवाद अशोक धन्यवाद अगं मावशी अगं वाडीच्या बायका सगळ्या जण म्हणत होत्या मावशी की नाही कारभाऱ्यांचं घेतल्याशिवाय घरात बाहेरच येत नाही काय काय अगं काय म्हणजे काय आता तू घरातून बाहेर जाणार म्हटलं हो कार नकार घ्यायला नको काय स्पष्ट बोल म्हणजे बोलते ना ऐकायला नको तू हे इथं पुढे बसलेले सगळे वाटून लावते माझी कशाला मी काय म्हणते त्यांच्याबद्दल सावध राहा होय ना हा नाही तर जर भेटलीच नाही तुझी तावडीला तुझी कोंबडीलाच पिसा काढते वाटोळ लावते अगे आता मी काय बाजार ना मी काय म्हणते आम्हा साऱ्या पोरीला विचारलं पण तू काय घेतलंच नाही ते नाही सांगितलंच बघ चला मी काय घेणार आता घेणार अगं काहीतरी घेतलंच असतं की मी काहीतरी घेतलं असता कारण तुला खास खाली साडी दिली ना म्हटलं काहीतरी घेतलंच असतं होय ना या तुला समोर पातेरा दिसतोय का पातेरा दिसला हा दिसला इकडे हा बघ या समोर पातेरा आहे दिसला आणि या पातेऱ्याच्या खाली आहे ना माझा माल आहे काय? मला माहिती आहे कोणता माल आता सगळी रत्नागिरी ही माझीच आहे आग लागली मुलीच्या तोंडाला अगं रत्नाला घेतलं मी रत्नाला असं सांग ना हे चला अजून भेटलेच नाही काय करायचा भरपूर होतील द्या मी काय म्हणते मावशी भरपूर होतील द्या एखादं गाणं. आता हे चंद्रा काय ग मावशी मला मागून बोलून देते अगं हो की गं मी काय तिच्या शब्दाबाहेर आहे होय होय का? माझी लाड आहे. काय जास्त चिपकू नको अगं 10 दिवस आंघोळ नाही केलं. हो, हो, दिसत? चांगली दिसेल ना मी. मी एवढी काय पण बोलत जलते माझी जलते. बरं मावशी लवकर गाणं तरी घ्या ती या. काय माहिती सातपात पराती वाडीला भात सातपात पराती वाडीला भात सातपाच वराती वाडीला भात सातपाच वराती वाडीला भात तरी पण करवली बसना नीट तरी पण करवली बसना नीट तरी पण करवली बसला नीट तरी पण करवली बसला नीट भात खाते वर्णाशी भात खाते वर्णाशी भात खाते वर्णाशी भात खाते वर्णाशी अरे तोंड घासते धरणाशी
तोंड घासते धरणाची तोंड घासते धरणाशी तोंड घासते धरणाशी अगदी तुझं चालतं. तुझं फोन मध्ये गटार आहे गटार असू दे गटार तर गटार. हे राधाबाई, तुझ्या एकाने सांगा. क्या बात है? जेवण पाणी काम झाली पाहिजे ना जुन्या मुलांची सर्व आयटीएल